इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप वाय ग्रुप भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपची ही भरती निघाली आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 11 जुलै 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 जुलै 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप मध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 30 ते 40 हजार रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप वाय ग्रुपची ही चांगली या ठिकाणी भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन एअरफोर्स ग्रुप एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअरफोर्स ग्रुप एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपची ही भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये पहिलं जे पद आहे हे एक्स ग्रुपचं आहे। तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे 12वी मध्ये मॅथ, फिजिक्स आणि इंग्रजी असला पाहिजे आणि तुम्हाला 50% पाहिजे आणि ह्या तिन्ही विषयामध्ये 50% असले पाहिजे, तरच आपल्याला एक्स ग्रुपमध्ये फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर वाय ग्रुपमध्ये जर पाहिलं तर वाय ग्रुपमध्ये 8 वाले पोरं सुद्धा फॉर्म भरू शकतात। तर वाय ग्रुपमध्ये जे आहे तुम्ही फक्त 12वी पास पाहिजे आणि 12वी मध्ये आपल्याला 50% असले पाहिजे इंग्रजी विषयामध्ये आणि तसे 50% आपल्याला असले पाहिजे, तर वाय ग्रुपमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते 8 असेल तरी। ठीक आहे, तर एवढे यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते। आणि वयोमर्यादा जर विचार केला इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये 17.5 ते 21 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009च्या दरम्यान आपलं जन्म असलं पाहिजे, तर यामध्ये फॉर्म भरता येते। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। फीचा जर विचार केला SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC SCB कोणत्याही कॅटेगरीचे असाल 550 रुपये या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली आहे। तर इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिलं तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर घेतला जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये फिजिकल असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुपचा जो पेपर असणार आहे, पहिले एक्स ग्रुपचा तुम्हाला पेपरचा अभ्यासक्रम सांगतो, त्यानंतर तुम्हाला वाय ग्रुपचा सांगणार आहे। तर एक्स ग्रुपमध्ये सर्वात अगोदर आपल्याला 70 मार्काचा पेपर असणार आहे। आणि एक्स ग्रुपमध्ये जे पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मॅथचे 25 प्रश्न, त्याचबरोबर फिजिक्सचे 25 प्रश्न, तर झाले किती हे 50 आणि इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न, टोटल 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे। अशा प्रकारे आपला यामध्ये पहिला पेपर असणार आहे। त्याचबरोबर वाय ग्रुपचा जर आपण पेपर पाहिला तर वाय ग्रुपच्या पेपरचा जो अभ्यासक्रम हा खूप या ठिकाणी इजी आहे, सोपा आहे। तर वाय ग्रुपमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 50 मार्काचा पेपर असणार आहे वाय ग्रुपमध्ये, ज्यामध्ये जनरल नॉलेज आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता असलेले 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि इंग्रजी ग्रामरचे यामध्ये 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। अशा प्रकारे आपला इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपचा या ठिकाणी अशा प्रकारे आपले पेपर होणार आहे। त्याचबरोबर पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152.5 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा यामध्ये उंची 152.5 सेंटीमीटर लागते। तर यामध्ये जास्त चान्सेस आहे, कारण की यामध्ये जे कमी उंची यामध्ये मागितले तर त्यामुळे भरपूर मुलांना यामध्ये संधी भेटणार आहे। त्याचबरोबर छाती यामध्ये 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपमध्ये तर यामध्ये 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे। 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 7 मिनिटांमध्ये मारली तर तुम्ही ग्राउंड पास आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही 1600 मीटर रनिंग हा 7 मिनिटापेक्षा जास्त टाइम गेला, 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा पहिला इव्हेंट असणार आहे। त्यानंतर दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांना आहे तर 10 आपल्याला पुशअप मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये। त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आहे तर सीटअप आपल्याला मारावं लागणार आहे 10, त्या पण 1 मिनिटामध्ये मारावं लागणार आहे। त्याचबरोबर स्क्वॉट मारावं लागणार आहे आपल्याला 20 1 मिनिटामध्ये। तर स्क्वॉट नॉर्मली आहे, त्याला उठक बैठक सुद्धा म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8 मिनिटांमध्ये मारायची आहे।
तर ज्या आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 8 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय ग्राउंड पास असणार आहे। तर नॉर्मली यामध्ये ग्राउंड आहे इंडियन एअरफोर्सचं, तर 8 मिनिटांमध्ये कोणी या ठिकाणी मारून देतो आणि 8 मिनिटापेक्षा जर जास्त टाईम झाला आपल्याला 1600 मीटर रनिंगसाठी 1 सेकंड जरी जास्त झाला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आपलं ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये दुसरा दौड महिला उमेदवारांसाठी तर तो आहे 10 आपल्याला सीटअप मारावं लागणार आहे 1.5 मिनिटामध्ये, 10 सीटअप मारावं लागणार आहे। त्याचबरोबर तिसरा दौड महिला उमेदवारांसाठी तर ते आहे स्क्वॉट मारावं लागणार आहे आपल्याला, 15 स्क्वॉट मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आहे इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप या भरतीची। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली जे हे भरती या ठिकाणी चालू आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा। या भरतीमध्ये जर आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल तर अभ्यास आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे। एक लक्षात ठेवा, जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे, मेहनत करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होणार आहे इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप या भरतीमध्ये। तर आपल्याला 12वी पासवरच यामध्ये फॉर्म भरता येते आणि यामध्ये आपला जो पेपर या ठिकाणी असणार आहे तर 25 सप्टेंबर 2025 मध्ये आपल्या या ठिकाणी पेपर असणार आहे। तर पेपरसाठी जो आपल्याजवळ टाईम या ठिकाणी राहिलेला तर तुम्ही या ठिकाणी धरू शकता ऑगस्ट झालं, त्याचबरोबर सप्टेंबर झालं, तर 2 महिने आपल्याजवळ या ठिकाणी राहिलेले आहे। लक्षात ठेवा, तर ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे। जे पण विद्यार्थी अभ्यास करणारे, इमानदारीने मेहनत करणारे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपमध्ये होणार आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आणि 11 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा। तर नक्की यामध्ये फॉर्म भरा, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। आणि त्याचबरोबर पगारचा जर आपण विचार केला इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपमध्ये पहिल्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे तर 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार। आणि ही जी भरती इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप ही जी भरती अग्निवीर अंतर्गत येते, एक लक्षात ठेवा। तर पहिल्या वर्षी आपल्याला 30,000 रुपये महिन्याला भेटणार आहे आणि इन हँड जो भेटणार आहे 21,000 रुपये भेटणार आहे आणि 9,000 रुपये आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। त्यानंतर दुसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे 33,000 रुपये महिना आपल्याला दुसऱ्या वर्षी भेटणार आहे आणि इन हँड 23,100 रुपये इन हँड आपले भेटणार आहे आणि 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये आपले यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यानंतर तिसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे 36,500 रुपये आपल्याला तिसऱ्या वर्षी महिना भेटणार आहे आणि त्याचबरोबर इन हँड 25,550 रुपये इन हँड आपल्याला भेटणार आहे। 10,950 रुपये आपले कार्पस फंडमध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहे। आणि चौथ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे तर चौथ्या वर्षी 40,000 रुपये महिन्याला भेटणार आहे आणि इन हँड 28,000 रुपये आपल्याला भेटणार आहे आणि 12,000 रुपये आपले कार्पस फंडमध्ये यामध्ये जमा केले जाणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपमध्ये जे पगार या ठिकाणी भेटणार आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली। तर इंडियन एअरफोर्सची चांगली ही या ठिकाणी भरती चालू आहे। 12वी पासवर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना या भरतीमध्ये 12वी पासवर फॉर्म भरता येते। तर या भरतीची जी संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकली आहे, या टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर जाऊन जॉईन करून घ्या, कारण की त्यामध्ये येणाऱ्या सर्वच भरतीची जाहिरात आपण टाकत असतो। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय